श्रोते हो, तुमचा पैसा कुठे अडकला आहे का? कोणीतरी उधार घेऊन परत देत नाही का? फोन करताय, मेसेज करताय, पण समोरचा टाळाटाळ करतोय. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला असा एक जबरदस्त सिद्ध प्रयोग सांगणार आहे, जो केल्यावर अडकलेला पैसा स्वतःहून तुमच्याकडे परत येतो. आणि विशेष म्हणजे ना मोठी पूजा, ना खर्च, ना कठीण साधना. नमस्कार श्रोते हो, मी अनघा आणि तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष, जिथे आपण रोज शिकतो सोपे उपाय, प्रभावी साधना आणि जीवन बदलणारे मार्ग. आज मी तुम्हाला एक असा प्रयोग सांगणार आहे जो शेकडो लोकांनी करून पाहिला आहे आणि अडकलेला पैसा परत मिळवला आहे. हा कोणताही कठीण तंत्र नाही, ना महिन्यांची साधना आहे. हा एक सोपा पण अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे, उपाय आहे. कातरवीर्य स्तोत्र. ज्यानेही मनापासून केले त्याचा अडकलेला पैसा परत आलेला आहे. आता हा उपाय कधी करावा, हा प्रयोग कधी करावा? तर जर तुमचा पैसा अडकला असेल, तर कुणी उधार घेऊन परत देत नसेल, तर व्याजाने दिलेला पैसा अडकला असेल, तर व्यवसायात पैसे अडकले असतील, तर भागीदारीत हिशोब लागत नसेल, तर हा प्रयोग तुम्ही आजपासूनच सुरू करू शकता, कारण जितका उशीर तितकी अडचण वाढते. आता आपण हे पवित्र स्तोत्र पाहूया. ओम कातरवीर्यं खलद्वेषी कातरवीर्यो सुतोबली सहस्त्रबाहु शत्रुघ्नो रक्तवासा धनुर्धरः रक्तगंधो रक्तमाल्यो राजा स्मर्तुरविष्टदः द्वादशैतानि नामानि कातरवीर्यस्य यः पठेत संपदस्तस्य जायन्ते जनास्तस्य वशंगतः आनेत्याशु दूरस्थ क्षेमलाभयुतं प्रियं कातरवीर्यो जनो नाम राजा बाहु सहस्रभृत तस्य स्मरणमात्रेण ऋतं नष्टं च लभ्यते कातरवीर्य महाभावो सर्वदुष्ट निबर्हण सर्वरक्षा सदातिष्ठ दुष्टांनाशय पाहि माम. श्रोते हो, या स्तोत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे. हे फक्त शब्द नाहीत, ही एक ऊर्जा आहे जी दुष्टांचा नाश करते, अडकलेला पैसा परत आणते आणि तुमच्या जीवनात आर्थिक प्रवाह सुरू करते. आता महत्त्वाचा भाग, किती जप करायचा ह्या स्तोत्राचा? तुमचं जर प्रकरण खूपच पैसे अडकले असतील, खूप गंभीर प्रकरण असेल, तर या स्तोत्राचा 16,000 वेळा तुम्ही जप करायचा आहे. तर तुमचे मध्यम असेल पैसे अडकलेले आणि खूप असं चिंताजनक नसेल, तर 51 वेळा जप करायचा आहे 41 दिवस. आणि जर खूपच थोडे पैसे अडकले असतील, तर 21 वेळा जप करायचा आहे 21 दिवस. तुम्ही तुमची परिस्थिती ठरवू शकता आणि त्यानुसार तुम्ही जपाची संख्या निवडू शकता. आता स्टेप बाय स्टेप बघूया कसा करायचं. संकल्प कसा करायचा? हातात पाणी, फूल, अक्षदा घ्या आणि बोला. मनात मनपूर्वक भार ठेवून बोला, माझा अडकलेला पैसा लवकर परत मिळो. आणि मग ते पाणी खाली तांबणामध्ये सोडून द्या. वेळ कुठली ठेवायची? ब्रह्ममुहूर्त सर्वोत्तम, म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या आधी पहाटेची वेळ 5 ते साधारण 6 पर्यंत ब्रह्ममुहूर्त सर्वोत्तम. मंगळवार आणि शनिवार हे 2 वार त्या दिवशी विशेष आहेत. स्थान कुठलं बसायचं? तर शक्य असेल तर शिव मंदिर, नाहीतर तुमच्या देवाऱ्यासमोर. साहित्य काय घ्यायचं? लाल वस्त्र, लाल फुले, लाल मिठाई हे तुम्ही घ्या. पुन्हा स्तोत्र म्हणताना तुम्हाला शांतता हवी आहे. उदबत्ती लावा, म्हणजे सुगंध दाखवा. आणि पुन्हा तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला कातरवीर्य यांचा फोटो, म्हणजे कार्तिक स्वामीचा फोटो जर समोर ठेवला तर खूपच छान होईल. विधी कसा पाहिजे? स्नान करा, शिवलिंगावर जल अर्पण करा, आसनावर बसा, जप सुरू करा आणि शेवटी मनापासून तुमचं गेलेला पैसा माघारी मिळावा म्हणून प्रार्थना करा. नियम काय आहेत? 21-41 दिवस खंड नको. सात्विक आहार घ्या, म्हणजे मांसाहार करू नका.
कुणाचाही द्वेष करू नका, भांडण करू नका, शिव्या शाप देऊ नका. मन शुद्ध असेल तर परिणाम जलद मिळतो. साधना करताना तुम्हाला काही संकेत मिळतील. म्हणजे तुम्हाला स्वप्नात शिवलिंग पाहायला मिळेल, त्या व्यक्तीचा अचानक फोन येईल, अचानक पैसे थोडे थोडे मिळायला सुरुवात होईल, काहींना अचानक सर्व पैसे एकदमच मिळतील. म्हणजे तुमची साधना काम करत आहे. श्रोते हो, हा फक्त उपाय नाही, हा विश्वास आहे, ही श्रद्धा आहे. आणि जिथे श्रद्धा असते तिथे परिणाम नक्की मिळतो. मात्र ही अंधश्रद्धा नाही, हे अनेक लोकांना अनुभव आलेली अगदी ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी श्रद्धा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि अत्यंत महत्त्वाचे कमेंटमध्ये नक्की लिहा जय कातरवीर्य. तुमचा किती पैसा अडकला आहे तेही लिहा, कारण मी तुमची नेहमीच मदत करत असते. तुम्ही तुमची जन्मतारीख दिली तर योग्य प्रश्न तुमचा गृहीत धरून मी तुम्हाला धनमाघारी मिळवण्यासाठी काय तुमच्या पत्रिकेनुसार उपयुक्त उपाय आहेत तेही देईन. तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि तीच मला पुढे आणखी चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह देते. ओम कातरवीर्याय नमः. पुन्हा भेटूया अशाच एका प्रभावी उपायासोबत. धन्यवाद.